रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। तसेच रिक्षा टॅक्सी चालकांना जीवन विमा कवच देण्यात येईल। चालकांना व त्याच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय उपचार देण्याकरता तरतूद करण्यात येईल। मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व मुलांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रम, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य आदी घोषणा केल्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या घोषणा कागदावर राहिल्या और त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। फक्त घोषणा करून रिक्षा व टॅक्सी चालकांना स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे। त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। तसेच रिक्षा टेम्पो पासिंग साठी 50 रुपये लेट फी रोजचा दंड आहे तो भरणं शक्य होत नाही। सरकारने ह्याची नोंद घ्यावी आणि सरकारी पातळीवर जे पासिंगचे 50 रुपयाचे दंड आकारणे ती आज 2-2, 3-3 वर्ष रिक्षा आणि टेम्पोची पासिंग झाली नाही। त्याच्यामध्ये हजारो रुपये आज रिक्षा चालकांना टेम्पो चालकांना भरावे लागणार आहेत। हा मोठा जजिया कर आहे। हा कर माफी कर हा न लागता त्यांच्यावर शासनाने ताबडतोब त्या पासिंग दंडावर ताबडतोब स्थगिती देऊन ह्या विषयाला रिक्षा चालकांना दिलासा द्यावा एवढी मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो।